नमस्कार मित्रांनो, मी संजय. आपल्या चॅनलमध्ये आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आज बोलणार आहोत की आधार सेंटर जे कसे घेतात आणि काय काय प्रोसेस काय असते. आता भरपूर लोकांनी यूट्यूबवर असं सांगितलं आहे की आपलं पोस्टामधून आपण घेऊ शकतो, डाक सर्व्हिसमधून आपण आधार सर्व्हिस घेऊ शकतो. पण आता मी आज स्वतः जाऊन सगळी चौकशी केलेली आहे की आधार सेंटर हे पोस्टामधून मिळतं का, ते कशा प्रकारे घेतलं जातं. तर आज बघा मी आज जाऊन आलेले होते, तर त्यांनी मला सांगितलं की प्रोसेस अशी आहे की तुम्ही पोस्टाची फक्त सर्व्हिस घेऊ शकता. जसं की डाक सर्व्हिस असते, जी पोस्टाची कुरिअर सर्व्हिस, तिथं तुम्ही फ्रँचायसी घेऊ शकता किंवा बँक पीसी घेऊ शकता. बँक पीसी फक्त घेता त्याचं तुम्हाला IIBF परीक्षा द्यावी लागते. जर ती नसेल तर तुम्ही विड्रॉ फक्त जे असतं ते पंचिंगची घेऊ शकतो, ही सर्व्हिस घेऊ शकता. पण आधार सेंटर हे तुम्हाला पोस्टामधून मिळू नाही शकत. आणि लोकांनी असं पण सांगितलं की आधार सेंटर घेण्यासाठी ऑथरायझेशन लेटर तुम्ही पोस्टामधून घेऊ शकता किंवा पोस्टामधून मिळते, असे काही मिळत नाही आहे. त्यामुळे आज जाऊन पूर्ण चौकशी करून आली. तर तिथं त्यांनी मला सांगितलं की आधार सेंटर हे पोस्टाच्या बाहेर नाही देऊ शकत. आधार सेंटर हे फक्त पोस्टातल्या लोकांनाच देऊ शकतो. तर जे वर्कर आहेत किंवा कामगार आहेत त्यांच्याशी लिंक, त्यांनाच ते आधार सेंटर खोलायला परमिशन देतात. बाकीच्यांना कुणालाही आधार कार्ड सेंटर काढण्यासाठी परमिशन नाही आहे पोस्टामध्ये. तर त्यांनी असं सांगितलेलं मला. तर बाकी झालं की IIBF परीक्षा तर तुम्हाला द्यावी लागते, पण त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त बँक पीसी मिळते. बँक पीसी म्हणजे काय, तुम्ही बँकेची जी काही अकाउंट ओपनिंग असेल किंवा कॅश विड्रॉल वगैरे तुम्ही ते फिंगरप्रिंट लावून तुम्ही जे करता ते तुम्हाला फक्त देऊ शकतात. पण तुम्हाला आधार सेंटर खोलण्यासाठी असं नाही देऊ शकत. कुठली मी आज पोस्टामध्ये तर पोस्टवाल्याने स्वतः सांगितलं की असं काही येत नाही आहे. तर तुम्ही एकदा, कारण मी सगळी चौकशी केली यूट्यूबवर बघितलं, भरपूर लोकांनी सांगितलं की कुठलंही ऑथरायझेशन लेटर भेटतं, पण पोस्टाकडून भेटतं. पोस्टाचे तुम्ही बँक पीसी आधार सेंटर तुम्ही पोस्टाकडून घेऊ शकता, असं काही नाही आहे. कारण पोस्टाकडून मिळत नाही आहे. मी जाऊन आज चौकशी केलेली आहे. परत तसं झालं ते बाकीची फ्रँचायसीबद्दल पण बोललो. ते फ्रँचायसी जशी असते CSC सेंटरमध्ये फ्रँचायसी भेटते, ती आपल्याला लेटर दिसतील त्याच्यामध्ये, पण आपल्याला प्रोसेस माहीत नाही. तर मी आज तो प्रोसेससाठी ती विचारलं त्यांनी मला सांगितलं की पुढच्या महिन्यात यावं. आणि त्यांना ही प्रोसेस पूर्ण माहीत नाही, CSCची लिंक झालेली. तर बघा मी ही असं प्रोसेस चाललेली आहे आपली सगळी. तर लोकांना अजून म्हणजे जे यूट्यूबवर जे बनवतात पण ते असे खोटे का बनवतात हे कळत नाही आहे. तर एकदा तुम्ही पण चौकशी करा जर तुम्हाला वाटत. कारण मी आज चौकशी करून आलेलो आहे सगळी. तर तुम्हाला वाटत असेल, जर तुम्हाला थोडा विश्वास असेल तर ठीक आहे ना, तुम्ही एकदा स्वतः जाऊन चौकशी करून या की खरंच निघते का काय, का मी कोणी असं खोटं सांगणं हे चुकीचं आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही स्वतः जाऊन एकदा बघून या काय भेटते. कारण मी आज स्वतः जाऊन आलेले, पोस्टामध्ये काही भेटत नाही आहे की आधार सेंटर ते बाहेर देतच नाही, पोस्टाच्या बाहेर देतच नाही आहे गोष्ट. तर पोस्टामध्येच तुम्हाला तिथं आधार सेंटर जर फ्रँचायसी घेतली तिथं तुम्हाला तिथंच बसून करावं. ते दुसऱ्याला देत नाही. तिथल्याच वर्करला किंवा शिपाई असू दे, कोणी असू दे, त्यांनाच ते आधार सेंटरची ID देतात. ते बी तिथे पोस्टामध्येच तुम्हाला तिथं बसून करावी लागते. आता तुम्ही बाहेरच्या लोकेशनला करू नाही शकत त्या गोष्टी. तर मग हे सरळ हे मित्रांनो की तुम्ही आधार सेंटर हे CSC सेंटर असू दे, महासेवा केंद्र, ते 5 वर्षापर्यंत तुम्ही करू शकता. पण जर नवीन ID पोस्टाकडून भेटते असं तर तुम्हाला वाटत असेल तर मिळत नाही आहे. आता हे महाराष्ट्रात मिळत नाही आहे, तर काही तर माझ्या गावी मिळत नाही हे माहीत नाही. पण शक्य आता त्यांनी मला सांगितलं की कुठंच अशी प्रोसेस नाही की पोस्टाकडून तुम्हाला आधारचा ID दिला जातो, तुम्ही तिथं ऑपरेटर ID मधून पोस्टाचे कामं करू शकता बाहेरच्या लोकेशनला, असं काही नाही आहे. ते बी फक्त मिळतं ते त्यांच्याच लोकांसाठी मिळतं. ते बी पोस्टामध्ये मिळतं, त्यांना तिथंच बसावं लागतं. अदर लोकेशनला ते देत नाही आहेत. तर बघा मॅडम मित्रांनो, तुम्ही एकदा चौकशी करा की कसं आहे काय प्रोसेस. तुम्ही पण एकदा जाऊन ट्राय करा भेटते का. कारण आज मी मला जो अनुभव आला तसा जर विचार केला तर आज मिळत नाही आहे. त्यांनी क्लिअरली सांगितलेलं की पोस्टामधून आधार ऑपरेटर ID हा भेटत नाही आहे बाहेरच्या लोकेशनला. तुम्हाला ID जर भेटला तिथल्याच लोकांना भेटतो, तोही तिथं बसूनच त्यांना काम करावं लागतं. बाकी आधार बाहेर देतच नाही. तर बघा मित्रांनो, हे असे प्रोसेस आहे. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. बाकीच्यांनाही व्हिडिओ मित्रांना पाठवून द्या, जेणेकरून त्यांना असा मानसिक त्रास होणार नाही की जर बाहेर 10 वेळा चौकशी, याला विचार त्याला विचार. कारण आता असं झालेलं आहे की सगळ्यांनी यूट्यूबचे व्हिडिओ बघूनच बाहेरचे सगळे प्रोसेस करायला बघतात. पण काही प्रोसेस असे आहेत की ते म्हणजे हेच नाही आहे त्याच्यामध्ये. आणि मी भरपूर व्हिडिओ बघितले, मलाही आधार ID काढायचा होता, पण मी त्यासाठी सगळी चौकशी केली. पण असं पोस्टाचा ID तर देत नाही. जर तुमच्या मित्रांना असं कुठं गडबड करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ प्लीज पाठवा.
त्याला सांगा की आधार सेंटरमधून तर पोस्टामधून तर आधार ID भेटत नाही आहे. आधी त्यांना IIBMची एक्झाम द्यावी लागते, त्यानंतर बँक BC घ्यावं लागतं. बँक BC घेतल्यानंतर अदर प्रायव्हेट बँकांमधून मिळाला तर ठीक आहे, नाहीतर बाहेरून पोस्टामधून तर भेटत नाही आहे. चला मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.